जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला ह्याच चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या मित्रांनो. नंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. व्हॉट्सॲपवर नजर ठेवून छळायचा, संशयी पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या, मुलीला दिली शेवटची भेट. इंदोरमध्ये एका पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या करून पळ काढल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. इंदोरमधील डाकोंज कॉलनीमध्ये शनिवारी अत्यंत आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टपाल विभागात पोस्टल असिस्टंट म्हणून कार्य करत असलेल्या उर्मिला सैनी यांची त्याच्यात पत्नीने निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून उर्मिला यांच्या 2 मुलांचे छत्र हरपले आहे. हत्येनंतर व्यावसायिक असलेला आरोपी पती अखिलेश सैनी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा सर्वात मोठा धक्का उर्मिला यांची मुलगी प्रेक्षा सैनी हिला बसला आहे. प्रेक्षा ही इयत्ता 9वीची विद्यार्थिनी असून ती अभ्यासात अत्यंत हुशार आहे. इतक्या लहान वयातच तिने डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ती सोशल मीडियावर प्रेरणादायी, जाहिरातविषयक आणि आध्यात्मिक विषयावर व्हिडिओ बनवणारी एक कंटेंट क्रिएटर होती. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या आईच्या टपाल विभागातील कामावर एक सुंदर व्हिडिओ बनवला होता, ज्याचे कौतुक कॉलनीतील नागरिक आणि टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले होते. शाळेत येऊन दागिने, ATM कार्ड दिले. 11 जुलैच्या दुपारी जेव्हा प्रेक्षा आणि तिचा 7 वर्षाचा लहान भाऊ शाळेतून घरी परतले, तेव्हा पुढे काय आहे याची पुसटशीही कल्पना नव्हती. सकाळी त्यांचे वडील अखिलेश सैनी अचानक त्यांच्या शाळेत पोचले होते. त्यांनी प्रेक्षाला तिच्या आईचा सोन्याचा हार, घराची चावी, स्कूटरची चावी, ATM कार्ड आणि काही महत्त्वाचे सामान दिले. खात्यात 5 लाख रुपये आहेत. शाळा सुटल्यावर पूजा मावशीच्या घरी जा. मला आणि आईला काही कामानिमित्त बाहेर जायचं आहे, असे सांगत त्यांनी प्रेक्षाचा मोबाईल फोन बंद करून तिच्याकडे सोपवला. भोपाळमधील एखादा नातेवाईकाकडे काही झालं असेल असा विचार करून प्रेक्षा आपल्या भावासोबत शाळेतच थांबली. घरी परतताच समोर आले भयानक दृश्य. आई रक्ताच्या थारोळ्यात. शाळा सुटल्यानंतर दोन्ही भावंडे थेट आपल्या घरी पोचली. घराचा दरवाजा उघडताच होता आणि आत टीव्हीचा मोठा आवाज येत होता. त्यांनी घरात पाऊल ठेवताच पहिल्यांदाच खोलीत त्याची आई उर्मिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली होती. तिच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या अनेक जखमा होत्या. उर्मिला यांचे डोळे उघडे होते आणि त्यांचा श्वास चालूच होता. पलंगावर रक्ताने माखलेला सुरा पडला होता. आपल्या आईला या अवस्थेत पाहून मुलीने तात्काळ नातेवाईकांना आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. प्रेक्षाने पोलिसांना सांगितले की तिचे वडील अखिलेश हे आईवर सतत संशय घ्यायचे. यामुळे घरात रोज भांडणे व्हायची. वडिलांनी आईचे व्हॉट्सॲप स्वतःच्या मोबाईलशी लिंक करून ठेवले होते, जेणेकरून ते तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू शकतील. आईच्या नोकरीवर जाण्यालाही त्यांचा विरोधच होता. संशयापोटीच त्यांनी आईची बदली दुसऱ्या कार्यालयात करून घेतली होती. जेव्हा कधी प्रेक्षा आईची बाजू घ्यायची तेव्हा वडील तिलाही मारहाण करायचे. यापूर्वी वडिलांनी आईचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. उर्मिला यांच्या भावाने सांगितले की यापूर्वी भोपाळमध्ये असतानाही यांच्यातील वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला होता. मात्र केवळ मुलाच्या भविष्यासाठी उर्मिला यांनी संसार टिकवून ठेवला होता. हत्येच्या आदल्या रात्री संपूर्ण कुटुंब एकत्र हाताने भरवले होते जेवण. या घटनेतील
सर्वात गुंतागुंतीची आणि चक्रावून टाकणारी बाब म्हणजे हत्येच्या आदल्या रात्री घरात सर्व काही सामान्य होते. अखिलेश यांनी ऑनलाईन जेवण मागवले होते. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून जेवणही केले होते. वडिलांनी आपल्या हाताने मुलांना जेवण भरवले पण होते. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अखिलेशचा फोन घरातच मिळून आला आहे. पोलीस आता शाळेच्या परिसरातील आणि रस्त्यावरील CCTV फुटेज तपासत आहेत, जेणेकरून मुलांना सामान्य दिसल्यानंतर आरोपी कोणत्या दिशेने पळून गेला याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. थँक्यू मित्रांनो.